सर्वांना नमस्कार. मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. तुम्ही जे आता पाण्याची समस्या सांगताय तर असं वाटतं की शेतीतलं पाणी तर कमी पडतच राहतं आपल्याला. म्हणजे आपली भूक वाढते. म्हणजे पहिले लोकांची अपेक्षा होती की हरभरा आला पाहिजे, नंतर लोकांची अपेक्षा झाली गहू आला पाहिजे, नंतर आता लोकांच्या अपेक्षा झाल्या पाणी वाढलं तर आता फळबाग लावायची. आणि मग जेवढं पाणी उपसलं तर ते पाणी जर त्याचा हिशोब लावला नाही, खर्च करत जास्त गेलो तर मात्र तुटवडा पडतोय. नानोटे साहेबांनी इथं बोलवलं की आपल्या गावच्या कृषी सहाय्यकांनी इथं बोलवलं, कृषी पर्यवेक्षिका मॅडम आहेत त्यांनी इथं बोलवलं मार्गदर्शन करण्यासाठी. परंतु आता हे मार्गदर्शक तर तुमच्याच गावामध्ये आहे. अडचण तरी होऊ शकते, करताना काही अडचणी येतील टेक्निकली, कसा करायचा, का करायचा. तर आपल्याला माहिती आहे की आता आपल्याजवळ स्मार्ट मोबाईल आहे. कोणाकोणाजवळ आहे असा फोन? कोणाकोणाजवळ आहे? आता इथं कोणाकोणाजवळ आहे असं दाखव बरं मला. 80% लोकांजवळ आहे. राईट, तुमच्या जवळ आहे. म्हणजे आपल्याला दिसते की जे वयस्क शेतकरी आहेत त्यांच्याजवळ आहे, म्हणजे नवीन सगळ्याच जणांजवळ आहे. तुमच्या कोणाजवळ आहे का? तुमच्या जवळ आहे. म्हणजे साधे फोन नाही तर तुमच्याजवळ आहे. कसा कोणता आहे दाखवा ना मला. आहे म्हणजे आता बघा तुमच्याजवळ आहे, म्हणजे गावात सगळ्याच जणांजवळ हा स्मार्टफोन आहे. चाणक्य नीती म्हणून ऐकलं सगळ्यांनी? म्हणजे सगळ्या नीती फेल पडल्या की लोक काय म्हणतात, चाणक्य नीती वापरा. म्हणजे इतिहासामध्ये असा एक व्यक्ती होऊन गेला की ज्याच्या नीती किंवा ज्यानं दाखवलेले रस्ते किंवा मार्ग म्हणू किंवा उपाय म्हणू किंवा सूत्र म्हणू ते वापरले की काम बरोबर होते. म्हणजे कुटुंबामध्ये चाणक्य नीती वापरा, युद्धामध्ये चाणक्य नीती वापरा किंवा अनेक ठिकाणी चाणक्य नीती वापरा आपण असं म्हणतोय. म्हणजे तिथं काही माहिती आहे, त्या डोक्यात काही उपाय होते. आज आपल्याला दिसेल याच्यामध्ये सगळंच आहे. म्हणजे आपण चाणक्यपेक्षा कमी आहो का? आपल्याला दिसेल की या जगातली कोणती गोष्ट चूक किंवा बरोबर हे प्रत्येकाला माहित आहे. असं कोणी याच्याला माहित नसेल. म्हणजे आता मी इथं जलधाराबाबत काही जर सांगणार तर मला माहिती आहे, हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. आणि थोडंफार माहिती नसेल तर हा मोबाईल आहे. मोबाईलमध्ये आता चॅट जीपीटी कोणाला माहित आहे? गुगल कोणाला माहित आहे? तुम्हाला माहिती आहे. आणखी तुम्हाला माहिती आहे. गुगलवर काय होतं, काहीही विचारलं की सांगतं. म्हणजे आता जर जलतारा म्हटलं, याला जर शब्द विचारला तर हा जलताराचा फोटो टाकणार, माहिती टाकणार, कसा करायचा टाकणार. तुम्ही जर टाकले की आमच्या गावाचं एवढं क्षेत्र आहे तर किती जलतारा होऊ शकते हे टाकणार, त्याचा खर्च किती येते ते टाकणार. सोबत त्याच्याही पुढे आता जलतारा तरी शब्द शोधत होता. आता आपल्याला दिसते की चॅट जीपीटी, को पायलट. चॅट जीपीटी शब्द ऐकलाय? म्हणजे तुम्ही जे विचार करू शकता तर ते विचार आपला मोबाईल करतोय. विचाराची शक्ती आहे त्याच्याजवळ. म्हणजे मी म्हणेल की तुमच्याकडे आहे मोबाईल आता, बर मोबाईल मध्ये असं लिहा चॅट जीपीटी काढा. नसेल काढता येत चॅट जीपीटी टाका. ज्याच्याजवळ मोबाईल आहे त्यांनी हे करा ना. बघा याचा उपयोग घेतला पाहिजे आपण. हे आपण उपयोग घेत नाही म्हणजे चुकीचं करत आहे असं मी म्हणत नाहीये, पण याच्यामध्ये खूप क्षमता आहे ती वापरायला पाहिजे ना. जसं आपली पण क्षमता खूप आहे. म्हणजे माझ्यामध्ये खूप क्षमता आहे आणि मी जर वापरली नाही तर मला कोणी सजा देईल का? माझ्याजवळ 20,000चा मोबाईल आहे आणि 20,000च्या मोबाईलला मी म्हणेल फक्त फोन घेणार आणि फोन करणार, मला कोणी सजा देईल का? नाही, माझी प्रॉपर्टी आहे. 20,000चा फोन आहे, मी वापरेल. फक्त जे काम 500 रुपयाचं डबडं पण करू शकतं, कॉल करणे आणि कॉल घेणे, ते काम मी 20,000च्या मोबाईलनं करतोय, बाकी काही करणार नाही. मला कोणी सजा पण देणार नाही. आपल्या देशामध्ये सजा पण नाही. पण हे समजून घेण्यासारखी गोष्ट आहे की या 20,000च्या मोबाईलमध्ये अनेक गोष्टी होऊ शकतात. मी त्याचा वापर करत नाही, मी फक्त थोडासाच वापर करतो. तरी हे समजून जर घेतलं तर आपल्याला दिसेल आपण त्याला अंडर एस्टिमेट करतोय, आपण त्याचा पुरेपूर वापर करून घेत नाही. तसंच आपल्याही बाबतीत आपली क्षमता किती आपल्याला माहितच नाहीये. त्याचा जर वापर केला तर नक्कीच गावाचं भलं होणार, आपलं भलं होणार, प्रत्येकाचं भलं होणार. काढलं का तुम्ही? बर, चॅट जीपीटी काढता येते? जे गुगलवर टाईप करा चॅट जीपीटी. आता त्याच्यावर लिहा तुमच्या गावाचं नाव काय? गिवा. गिवा तालुका वाशिम या गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी काय काय करावं लागेल असं म्हणा. त्याच्यात लिहा मराठी. गिवा तालुका वाशिम हे गाव सुजलाम सुफलाम होण्यासाठी काय करावं लागेल याबाबतचा आराखडा द्या. किंवा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा. बाकीचे जर मोबाईल असतील तर ते पण वापरा ना. त्याला बोला, तुम्ही बोलू पण शकता. म्हणजे टाईप करायची आवश्यकता नाही. ते काढताय, हे टाईप करताय, पण तुम्ही असं बोलू शकता. तुमचा आवाज रेकॉर्ड करेल तो आणि तुम्हाला उत्तर देईल.
आपण एकाच बघू त्यांना. इकडे इथं इथं बसू द्या. हा, काय दिलं मोबाईलनं उत्तर? तुमच्याच गावासंबंधी आता. गिव्हा गाव, वाशिम तालुका, वाशिम जिल्हा यासाठी सुजलाम सुफलाम होण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय केले जाऊ शकतात. या उपायांनी गावच्या जलस्रोत, शेती, पर्यावरण व इतर जीवनमान सुधारता येईल. काही मुख्य उपाय पुढीलप्रमाणे. जलस्रोत व्यवस्थापन, वर्षावंचन साधने, पावसाचे पाणी साठवण्यासाठी वृष्टी जलसंग्रह टाक्या म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक्स तयार करणे. दुसरं, जलसंवर्धन, जलस्रोत जपण्यासाठी जलसंधारण किंवा जलसंकलन प्रणाली कार्यान्वित करणे म्हणजेच बंधारे, तलाव, चेंबर बांधणे. तिसरं, पाणी पुनर्चक्रण, गावात पाणी पुनर्चक्रण प्रणाली म्हणजे वॉटर रिसायकलिंग सिस्टीम लागू करणे. आणि स्मार्ट कृषी व शेती तंत्रज्ञान, यासाठी पाणी वाचवण्यासाठी स्मार्ट सिंचन तंत्रज्ञान, उदाहरण ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर. जैविक शेतीला प्रोत्साहन देणे, केमिकलच्या वापराला कमी करणे. विविध पीक पद्धती वापरून जमीन, पाणी यांचा वापर सुनिश्चित करणे. तिसरं, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त वातावरण, यामध्ये कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनामध्ये घराघरातून कचरा गोळा करणे, त्याचं कंपोस्ट तयार करणे आणि पुनर्चक्रण प्रक्रियेला प्रोत्साहन देणे. यामध्ये अजून वृक्षारोपण, पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम चालवणे. यामध्ये अजून एक महत्त्वाचा, स्वच्छतेचे प्रबोधन आणि आरोग्य, यासाठी स्वच्छता अभियान राबवणे, गावात स्वच्छता वाढवण्यासाठी प्रबोधन आणि मोहिमा राबविणे. पाणी व आरोग्य शिक्षण, पिण्याच्या पाण्याची स्वच्छता आणि आरोग्यासंबंधी उपायांची माहिती देणे. यामध्ये पाचवा महत्त्वाचा मुद्दा, समाजशास्त्र आणि लोकसंख्या संकुल व्यवस्थापन, शिक्षण व रोजगाराच्या संधी, गावातील मुलांना वयाच्या वयोमानानुसार शिक्षण व कौशल्य विकास प्रशिक्षण देणे, त्यामुळे त्यांना रोजगार मिळवता येईल. कृषी व ग्रामीण उद्योगांना चालना देणे, ग्रामीण उद्योजकता व कृषी आधारित उद्योग तयार करणे. तंत्रज्ञानाचा वापर, गावातील लोकांना तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा आणि त्याचे फायदे काय याबद्दल जागरूक करणे. हे सर्व उपाय केल्यास गिव्हा गाव सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावर यशस्वीपणे पुढे जाऊ शकेल. हे कोणा सांगितलं? चॅट जीपीटी. हे प्रत्येक गावात सांगू शकतो. तुम्ही स्वतःबद्दल विचारलं किंवा माझी बुद्धी अशी आहे, माझं वय असं आहे, माझं वजन एवढं आहे आणि मी जास्त वर्ष जगण्यासाठी मी काय करायला पाहिजे, माझ्यावर पैसा येण्यासाठी काय करायला पाहिजे, हे पण ते सांगतात. म्हणजे आता सांगा की कोणती जर माहिती मिळवायची, माहिती घ्यायची, तर सभेचं काही काम आहे का? बसायचं काही काम आहे? म्हणजे आज वेळ नाही ना कोणाजवळ. म्हणजे मग त्यांनी सांगितलंय की खूप सारी आपल्याला कामं आहे, शेतातली आहे, महत्वाची कामं आहेत. मग महत्वाची कामं सोडून आपण एकत्र कशाला बसणार? शक्य पण नाहीये. पण आपल्याला जे माहिती पाहिजे, ज्याच्यासाठी एकत्र व्हायचं येतोय, ते तर मात्र या मोबाईल मध्ये आहे सगळी. म्हणजे मुलाला कसं शिकवावं, मुलांनी कसा अभ्यास करायला पाहिजे, मुलं कशी मोठे बनायला पाहिजे, मुलं अधिकारी बनायला पाहिजे, प्रत्येक बापाची इच्छा असते. आपण सांगतोय ना. बरं, जे वडील त्या मुलाला सांगतात ते मुलाला माहित नसतं का? म्हणजे तो एखादा मुलगा घेतला, त्याला माहित नाही अभ्यास करायचा? त्याला तुमच्याही पेक्षा जास्त माहित आहे. या मोबाईलमुळे तर सगळंच माहित आहे. जे तुम्ही या वयात जे नाही शिकले, ते मुलं लहान वयात सगळं काही पाहून बसलेले आहेत. या मोबाईलमध्ये सगळ्या काही गोष्टी त्यांना कळत नकळतपणे डोळ्यासमोरून जातात. नको ती चित्र पण डोळ्यासमोरून जातात. सगळं काही माहित पडतंय. मग मला असं वाटतं की या जगामध्ये आता आपण प्रत्येक जण त्या चाणक्य एवढं हुशार आहोत. म्हणजे काही गोष्टी आपल्या डोक्यात नसतील, डोक्यातच राहिल्या पाहिजे असं नाही ना. पहिले मेमरी छोटी होती, जास्त कामाच्या गोष्टी ठेवायचं काम नव्हतं. आपल्या गावापुरतं, घरापुरतं पाहिलं तरी होतं. आता आपल्याला अमेरिकेच्या गोष्टी माहीत ठेवाव्या लागतात, देशाच्याही माहीत ठेवाव्या लागतात, पंतप्रधानांना काय करावं ते पण माहीत ठेवावं लागतं. एवढी डोक्यात कुठं बसेल? तर आपल्या मोबाईलमध्ये बसते. तुमच्या मोबाईलमध्ये प्रत्येक गोष्ट माहिती आहे, स्टोरेज कॅपॅसिटी पण आहे. मग इथं माहिती ठेवणं काय आणि इथं ठेवणं काय, जे पाहिजे त्यावेळेस वापर पण करता येते. परंतु ही माहिती असून काम चालेल का? मग म्हणजे मी माहिती सांगण्यासाठी बिलकुल आता इथं आलो नाही, माझा अनुभव सांगण्यासाठी पण मी इथं आलो नाही. मी फक्त एक विचार इथं देतोय, त्याच्यावर मात्र तुम्हाला विचार करायचा आहे. तुम्हाला काय करायचंय? म्हणजे इथं तुम्ही चॅट जीपीटीला विचारलं, त्यानं काय काय सांगितलं, तुमच्या गावाला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर तुम्हाला कशावर काम करायचंय? पहिलं काय सांगितलं त्यानं? पाण्यावर. हो. एवढं तर सगळ्यांना माहिती आहे ना. पाण्यावर आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. परंतु आता सध्या आपण काय करतोय? शेतीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय? पाणी. म्हणजे ज्याच्याकडे जास्त पाणी आहे तो शेतकरी कसा राहतो?
समृद्ध. हा श्रीमंत. श्रीमंत, ज्याच्याकडे पाणी आहे, डबल पीक घेऊ शकतो किंवा ट्रिपल पीक घेऊ शकतो, तो चांगलाच राहणार आहे. तो चांगला राहणार तर तो त्या मुलाला शिकवणार, मुला शिकला तर नोकरीला लागणार. ज्याच्याजवळ शेत 1-2 एकर आहे, पाणी आहे नाही आहे, तो काही डोनेशन देऊ शकतो? देऊ शकतो? हे तुम्ही नोकरीला लागले, कसे लागले? अभ्यास करायला कोण शिकवलं? पैसा कोण लावला? तुमच्या घरी पाणी आहे किती आहे? म्हणजे कामापुरतं विहीर आहे. म्हणजे बघा, यांच्या घरी पाणी आहे, कामापुरतं आहे, आणि म्हणून त्यांच्या वडिलांना, तुमचे वडील आहेत की इथं? बर, तुम्ही यांना शिकू शकले. गावातले काही लोक तुमच्या सोबतचे असतील ज्यांच्याकडे ही व्यवस्था नाही, यांच्या एवढे शिकू शकले नसाल. ते कदाचित वाशिमला पाठवलं नाही, आता ते गावामध्ये असतील, कारण नोकरी शोधायची तर शहरात जायचं आहे ना. शहरात जायचं, त्या मुलाला जर शहरामध्ये राहायचं तर पैसे लावावे लागतात, घरून पुरवावं लागतात आता. आणि जर ते सोय नसेल तर, आणि सोय कशी होणार? गावातल्या माणसांना जर शहर आपल्या मुलाला शहरात पाठवतो म्हटलं तर इकडे पैसे लागेल, आणि गावामध्ये सोर्स कोणता आहे पैशाचा? शेती. आणि शेती केव्हा पिकेल चांगली? पाणी असेल तर. बगर पाण्याची शेती करणे, मी तर हा म्हणतो की एक जुगारासारखा खेळ आहे. एक वर्ष तुम्ही जिंकणार, दुसऱ्या वर्षी मात्र निसर्ग जिंकल, तिसऱ्या वर्षी निसर्ग नाही जिंकला तर मार्केट जिंकल. आणि कोणाचा नंबर कधी लागेल हे सांगता येतं? म्हणजे 2 वर्ष तुम्ही सोयाबीन मध्ये हारतच आहात. एक निसर्गानं, दुसऱ्या वर्षी भावानं, आता पुढच्या वर्षी तरी तुम्हाला वाटते की लॉटरी लागल, भाव वाढतील, निसर्ग चांगला येईल, सोयाबीन चांगलं पिकल आणि आपलं होईल, आणि पुढच्या वर्षी तुम्ही परत सोयाबीन पेरणार. एक आशा आहे आपल्याला. हे चूक बरोबरचा विषय नाही. पण मात्र जर पाणी तुमच्याजवळ आता असेल तर तुम्ही काय करणार? सोयाबीनच्या मागे लागणार नाही. हक्काचं जर पाणी असेल तर सोयाबीन पडणार, पण तुमची सोयाबीनवर आशा जास्त न ठेवता पुढचं पीक रब्बीचं घेणार किंवा अजून उन्हाळ्यामध्ये घेणार. चिया घेतला असता, बरोबर. म्हणजे आपल्या लक्षात आलं, खेड्यातली आपली श्रीमंती कशावर आहे? पाण्यावर. म्हणजे आधीच्या काळात पण ज्या शेतकऱ्याकडे पाणी होतं त्याची जमीन वाढत गेली, पैसा आला, जमीन आणखी विकत घेतला, विहीर केली, परत नशिबानं पाणी लागलं, ज्याच्याकडे विहीर आहे, जमीन वाढत गेली. आणि असे जुन्या काळात उत्तम शेती होती. आणि उत्तम शेती कोणाची? ज्याच्याकडे पाणी आहे त्याची. बाकीच्याला अजूनही त्या काळात परेशानी होती, ते जमीन विकायचे, मजूर म्हणून काम करायचे त्याच्याकडे. आता आपण जर हे समजलं असेल की पाणी सर्वात महत्वाचं आहे, परंतु आता सध्या पाण्याबाबत आपण विचार करतो का? पाण्याबाबत आपल्याला काय काय माहिती आहे? म्हणजे आता मी म्हणेल की मी माहिती देणार नाही, मी म्हणेल तुमच्याजवळ मोबाईल आहे, तुम्हाला शोधायची आहे, मी फक्त काय काय शोधायचं तेवढं सांगणार. बाकी तुमच्याजवळ बुद्धी आहे, काय चांगलं करायचंय, काय आपल्यासाठी चांगलं नाही, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इव्हन आपल्या बाजूला कोणी बसलेलं असेल जे या भाषणात येणार नाही, त्याला पण सगळं आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. आता आपण हे आपलीच टेस्ट करायची थोडी. याला चूक बरोबर नाही समजायचं बरं, म्हणजे स्वतःला लाजीरवाणं पण समजायचं नाही, कारण तुम्ही आम्ही सगळे एकसारखेच आहोत. आपल्याला फक्त विचार मंथन करायचं आहे की यापुढे काय करावं लागेल, काय नाही करावं लागेल. तुमचा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. आता पाणी एक कळालं की पाण्यावर श्रीमंती आहे. आधीच्या काळात ज्याच्याकडे पाणी होतं तो श्रीमंत पण झालाय. मग आता सध्या पाण्याची स्थिती काय आहे मात्र आपली? तर खालावत चालली, पाहिजे तेवढं पाणी पण नाहीये. परंतु या पाण्याबद्दल आपल्याला जेव्हा गरिबी येते तर पैशाचा हिशोब आपल्याला माहित असतो ना. पैशाचं जर महत्व कळालं तर आपण पैशाचा जसा हिशोब करतोय, पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी शिकावंच लागते का? म्हणजे इथला एखादा शेतकरी असेल जे 7वी शिकलाय किंवा शिकलाच नाही, पैशाचा हिशोब ठेवता येते ना. म्हणजे दुकानात गेल्यानंतर 100ची नोट जर दिली तर उलट शिकलेल्यापेक्षा ते जास्त हिशोब लावतात, म्हणजे ऍक्युरेट पैसे परत घेतात. शिकलेला तरी प्रॉब्लेम मध्ये येतो, म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये. ते मात्र बरोबर बाजार करून पण आणतात. कशाचा भाव विचारला तर त्यांना बरोबर माहिती आहे, आणि ते शिकलेले काहीच नाही. गावातला मजूर जरी असेल तो पैशाचा हिशोब लावतो. सो जसं पैशाबाबत हिशोब लावतोय आपण, तसं पाण्याबाबत हिशोब आपल्याला आता करायचा आहे. आणि मग त्या हिशोबातून तुम्हाला जे काय वाटेल ते तुम्ही करा. कारण मी माहिती दिल्यानं कोणी काही इथं होणार नाही. चाणक्य नीती जरी सांगितली तर त्यांना फरक पडणार नाही. कारण ही नीती म्हणजे आपण जे म्हणतो ना, म्हणजे एक रूल आहे, कोण कसं वागावं, आई वडिलांशी प्रेमानं वागावं, हे सगळ्यांना माहित आहे. भावाभावामध्ये भांडण करू नये, सगळ्यांना माहित आहे. धुऱ्यासाठी भांडू नये, सगळ्यांना माहित आहे. आणि असं केलं तर गाव चांगलं होणार हे पण माहित आहे. ही नीती आहे आपली. परंतु ही नीती केव्हा अंमलात येते? त्याची व्हॅल्यू समजली तर. जर व्हॅल्यू नाही समजली, वडिलांना 20 एकर कमावून ठेवा,
त्यांनी खूप मेहनत केली, त्या वडिलांना व्हॅल्यू आहे. ते जमिनीला बरोबर सांभाळतील, मेहनत पण करतील, आणि मुलाला त्या व्हॅल्यू राहील काय? 20 एकर जमीन आहे पण मुलाजवळ काहीच व्हॅल्यू नाही. तो कदाचित ते वावरात पण जाणार नाही, पाहिजे तसं काम पण करणार नाही. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कळणं आवश्यक आहे. तसं आता याचं गणित आपण पाण्याचं करू, आणि ते कशासाठी करायचं आहे तर व्हॅल्यू कळण्यासाठी. आता तुम्हाला जर त्याची व्हॅल्यू कळाली तर मग काय करायचं ते तुम्ही करणार.